चला मित्रांनो, आम्ही सकाळ सकाळी निघालोय सापुताऱ्याला जायला. तर मी आणि माझे मामा आणि माझा एक भाऊ. आम्ही 5 जण निघालोय गाडीने. सकाळी 5 वाजता उठून आम्ही निघालोय फ्रेश वगैरे होऊन पटापट, कारण आम्हाला घाटामधलं सनराईज बघायला भेटेल ना. माझ्या बघूया काय काय फिरतो ते. चला यो गणपती अप्पा. सकाळचे 5:30 वाजलेत आणि थंड असं वातावरणात सुमारे 15 डिग्री टेम्परेचर दाखवत आहे. आणि अशा वातावरणात आम्ही मस्त रस्त्यावर काळोख आणि मस्त प्रल्हाद शिंदेची भजनं लावून आम्ही निघालो आहोत. तर बघा मित्रांनो, सूर्य आलाय वरती. किती सुंदर तरीने तो लपून गेलाय आम्हाला बघून. आणि थोड्याच वेळाने तो बाहेर निघणार आहे. थोड्या वेळाने आपल्याला आपण परत बघायला भेटेल. बाहेर निघाल्यावर तो किती मस्त असं वातावरण, एकदम थंड फॉगी वातावरण झालं. एकदम धुका सगळी धुका ते मस्त असं वातावरण. दादा बघा ना तुम्ही, या 2-4 लाईट तो कहते ना सफर का मजा मंजिल से ज्यादा बाहेर होता है. झाडांच्या मागे तो लपलाय. झाडांच्या मागे येणारी सूर्याची किरणं, थोडीशी हलकीशी सूर्याची किरणं किती सुंदर आणि मनमोहक वाटत आहेत. हे बघा, एकदम निसर्ग असा एकदम मनमोहक असा दृश्य आम्हाला बघायला भेटतंय. खूप मजा येते. आणि आमच्या गाण्यात मस्त सदाबहार गाणे लावलेत आम्ही, 90s ची सॉंग्स. हे बघा, रस्ताच दिसत नाही मित्रांनो, फक्त गाड्यांचे. मित्रांनो, आपण सापुताऱ्यामध्ये आलेलो आहोत आता. तर मामाने जरा कॅप घातले, जरा मामा जरा स्टाईल मारतोय. आमचा मामा एकदम भारी दिसायला लागलाय कॅप वरती, फुल फॉर्म मध्ये. इकडे मागे पण फुल स्वॅग येतोय, दाखवशील का जरा? इथे यांना पण जरा फुटेज घ्यायचे, जरा यांना पण फुटेज देतो मी. तर आता आम्ही ठरवलंय की आपण टेबल पॉईंटला जाऊया आणि टेबल पॉईंटला काय काय ॲक्टिव्हिटीज केल्या जातात त्या आपण पाहूया. तर चला आपण बघूया, ते खूप मजा येणार आहे बघायला आपल्याला. तर बघा उंट, हा 4 पायाचा उंट आहे, त्याच्यावर 2-2 जण बसू शकतात. हा राजस्थानी उंट नाहीये, त्याला 6 पाय असतात. खूप मोठा चढण असल्या कारणामुळे आम्ही आमची गाडी पुढे जाऊन बंद पडली. तर आम्ही परत मागे घेऊन परत युटर्न मारून आता परत वरती चाललोय, थोडा स्पीडमध्ये, थोडा स्टाईलमध्ये. तर बघा आता तुम्ही, आता बघा तुम्ही बघू शकता पुढे गाड्या ज्या आहेत त्या खूप हळू झाल्यात, त्या चढत नाही आहेत. तर ते लोक चढवत आहेत, आम्ही पण जरा स्टाईलमध्ये चढवत आहे. बघा आमची गाडी थोडी स्लो झाली इकडे येऊन. वापस इथे ना राइट लेफ्ट करना होगा. नीचे देख पहला, नीचे का नजारा दिखा. चलो अपनी चढ़ेगी, किसी की नहीं चढ़ेगी तो किसकी चढ़ेगी, अपनी गड्डी चढ़ेगी. तर फायनली आमची गाडी वरती चढली आणि तुम्ही बघू शकता थोडे एक्सायटेड आहेत सगळे वरती आल्यानंतर. आलो आम्ही इकडे. तर मित्रांनो, आपण आलो इथे आता टेबल पॉईंटला. हे बघा माझ्या मागे पूर्ण हा टेबल पॉईंट आहे इकडे. इथून आपल्याला पूर्ण सापुतारा दिसतो, तुम्हाला दाखवतो. इथून मागे आपल्याला पूर्ण सापुतारा दिसून येतो. हे लेक आहे इकडे समोर, आणि इकडे मस्त अशी जागा आहे फोटो काढायला. आपण इकडे फोटो वगैरे काढू शकतो. हे बघा इथे लोक फोटो वगैरे काढतात. इथे आपण फोटो वगैरे काढू शकतो. बघा किती छान प्रकारे ते वाद्य वाजवत आहेत आणि त्याच्यावरती बायका नाचत आहेत. किती भारी वाटतं एकदम. इकडे आपण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करू शकतो. रायडिंग झाली, सायकल रायडिंग झाली, बाईक रायडिंग झाली, झिपलाईन झाली. तर तिथे गेम्स पण खूप सारे आहेत, तुम्हाला दाखवतो. एक 50ला 5 आहेत का? म्हणजे और म्हणजे याच्यात कसं भेटणार याच्यामध्ये? पण याच्यामध्ये काय भेटणार नाही का पैसे? फक्त असं टाइमपास, मजा म्हणून. तर असे हा गेम पण आपण मजा म्हणून खेळू शकतो इथे. कसं आहे बाईक रायडिंगचं? 100 रुपये डबल बेसून जा. 100 रुपये दोन सीट. आणि कसे म्हणजे किती राऊंड मार? हा, पूर्ण राऊंड मारून यायचं का रिटर्न 100 रुपयाला? आणि सिंगलला? सिंगल बसा डबल बसा 100 जायचं. ते बघा तुम्हाला मी पूर्ण
टेबल पॉईंटवाला पूर्ण हा पॉईंट तुम्हाला मी बाईकवर दाखवतो आता कसं कसं आहे. हे बघा इथे खूप साऱ्या गाड्या पण आहेत, तर लहान मुलांसाठी गेम्स पण आहेत. ओ भाई साहब फुल मजा येते भाई, एकदम ॲडव्हेंचरस फुल होता फुल ऑफ रायडिंग. कर ले पहले उसको रिकॉर्ड कर. गाईज तुम्ही आले तर नक्कीच ट्राय करा, खूप मजा येते. ऑफ राईड जसं आपण डायरेक्ट बाईक ऑफ राईडिंग असं राईड केली ही बाईक आता. तर मामाला विचारूया, मामा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता, कसं वाटलं चालून? छान. हे आहेत गाडीचे मालक ज्यांनी आम्हाला गाडी दिली, एकदम मजा आली. बघा इकडे बॅलन्स रायडिंग पण आहे तर 100 रुपये सेम प्राईज आहे वाटतं सगळ्या राईडच्या इकडे 100 रुपये आणि 1 राऊंड. तर मामाने घेतलंय चालवायला. हा बघा मामा चालवत आहे. याच्यावरती बॅलन्स करणं खूप मुश्किल असतं जरा, तर तेच खूप ट्रिकी आहे. मी तुम्हाला पुढून दाखवतो. हे बघा मामाने खूप इझिली चालवली गाडी. तर हे बघा मित्रांनो, इथे आपण सायकलिंग पण करू शकतो. आमच्या रायडरने पण एक गाडी घेतली आहे चालवायला. ओ भाई सा गेला आमचा रायडर आता गाडी घ्या. फक्त रोपला टच नाही करायचं आणि नंतर आत सोडून द्यायचे. थोडं वेळ पकडून स्टेप्स, या स्टेप्स उतरून खाली खाली जायचं. आता जातोय मामा. आज सोडून दे. मामा रिटर्न येतोय भाई, फुल मजा घेत येतोय भाई. शाहरुख खान वाला पोच दे भाई, शाहरुख खान छोड ना दोरी. कसं होतं मामा, कसा वाटला एक्सपिरियन्स? एकदम बढिया. हा कसं वाटलं? एकदम बढिया बेहतरीन. आता टेबल पॉईंट फिरून झाला आमचा. तर आता आम्ही मंदिरात चाललोय. पण जाऊया मंदिरात, मंदिर बघूया. तुम्हाला दाखवतो मंदिर. आहे बघा मामा मागे मंदिर आहे, मागे मंदिर आहे. त्या मंदिरात जाऊया आपण. चला दाखवतो तुम्हाला मंदिर पूर्ण मी. तर हे मंदिर नागेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि असं मानलं जातं की 12 ज्योतिर्लिंगामधलं एक ज्योतिर्लिंग जे नागेश्वर आहे ते हे ज्योतिर्लिंग म्हणून मानलं जातं. आणि इकडे आलात तर तुम्हाला इकडे आजूबाजूला मस्त असं शांतमय वातावरण भेटेल आणि आजूबाजूला मस्त असं लेक आहे, ते पण तुम्हाला बघायला भेटेल. तर नागेश्वर महादेवाचं मंदिर बघून झाल्यानंतर आता आम्ही चाललो आहे सापुतारामधलं म्युझियम बघायला. आणि खूप मजा येणार आहे. म्युझियममध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आपल्याला दाखवल्या गेल्या आहेत, त्या आपण बघूया. मित्रांनो सापुताराच्या म्युझियमला आलो आहे आम्ही. हे बघा इथे बैलगाडी ठेवली आहे. कोकणा ट्राईबची एक जात आहे, तर ती यांनी दर्शवण्याचा प्रयत्न केला इथे. आणि हे सगळं शेतीचा खूप छान एकदम भारी मेंटेन केलं आहे एकदम. मित्रांनो हार्ट ऑफ भील ट्राईब म्हणजे भील जी जात आहे ना, भील त्या जातीचे लोक कसे राहतात ते आपल्याला दर्शवण्याचा प्रयत्न केला याच्यात. आणि त्यांची घरं वगैरे दाखवले तिथे. किती सुंदर अशी घरं दाखवले त्यांनी. तशाच प्रकारे इथे त्यांची काही वस्तू आहेत ते जो ते वापरायचे, जसं की हे माली म्हणतात त्याला. हे जे मासे जे असतात, मासे त्यांना ठेवायला हे वापरायचे. तर हे बघा खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, जसे की हे लांबट आहे, हे गोलाकार. बेसिकली इथे सगळ्या जातीच्या थोड्या परंपरा दाखवण्यात आलेल्या आहेत. इथे कुणबी जात आहे, जसं की कुणबी जी जात असते त्यांची, ते लोक कसे राहतात, त्यांची घरं कौलाची घरं आहेत बघा. त्यांची सूप वगैरे वापरतात आणि त्यांचा पोशाख हे बघा. ते आतमध्ये ते पाण्याचं भांडं वगैरे सगळं दाखवलं आहे. परत त्यांचं कुणबी जातीची जे लोक असतात ते मासे पकडायला काय वापरायचे, ते धनुष्यबाण वगैरे वापरायचे, भाले वगैरे वापरायचे. तर ते भाले वगैरे दाखवण्यात आले आहेत. ते बघा तिथं भाले वगैरे आहेत. आणि त्यांचं नेट, मासे पकडायला नेट वगैरे वापरतात ते. हे बघा झापेलू, शोक्या, आणि ते नेट आहे त्याला आपण शोक्या असं म्हणतात हे लोक. परत हे खोडगी, ती जी खंजर टाईप दिसते ते खोडगी, ही भाली, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचं हे दाखवण्यात आलं आहे. परत इथे पण आहेत त्यांचे, इथे टोपल्या वापरलेल्या आहेत. टोपल्या, धोदी, त्याला धोदी असं म्हणतात. ते बघा ते खाली आहे ना, त्याला धोदी असं म्हणतात. छरणी, पोविला, अर्दुला,
बघा ते जे आहे ना हे टोपली टाईप आहे ते, त्याला अर्दुल असं म्हणतात. बैलगाडवी तर इथे पण आहेत. हे घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू आहेत, जसं की चाकू झाला, तिथं चाकू आहे, चाकूला आहे सुरी असं म्हणतात. कुटिया ते आपण त्याच्यात ते दळण वगैरे ते वाटप वगैरे करतो ते कुटिया. टोपली, परत हे पंखा, हातपंखा जो आपण लाईट गेल्यावर वापरतो मुंबईमध्ये बेसिकली. ही करंडी, टोपली, सूप पण आहे बघा, इथे सूप आहे, झाडू, असं खूप सारे प्रकारचे लोकांनी दाखवले आहेत. तर इथं वारली आहे, वारली समाज. आपण जे वारली पेंटिंग्स ज्या बघतो ना, ते खूप आता फेमस झाले आहे सध्या. टी शर्ट्सवरती त्यांच्या प्रिंट्स वगैरे असतात, ते वारली समाज. ते बघा त्यांनी माकडावरती ते वारली पेंटिंग वगैरे, मडक्यावरती वारली पेंटिंग वगैरे दाखवली आहे. ते दळण करत आहेत ते, आणि हे बसले तिथे, त्यांची झोपडी, त्यांचं घर तर राहमान दाखवलं आहे इथे. एक भांडी, घरातली भांडी, देवाची कलशी, प्लेट्स, परात, कपबसी, बगुनी आपण पातेला म्हणतो ते, हे बगुनी म्हणायचे. असं तांब्या. हे मावची ट्राईबची वर्शिप आहे. तर हे लोकांनी बघा हे यांचं जे देव आहे ते दाखवण्यात आलं इथे, आणि त्यांचे ते होळी वगैरे हे खूप सुंदर अशा प्रकारे दाखवण्यात आलं इथे. बघा खूप भारी वाटतं. एकदा विजिट द्या. आता मी तुम्हाला जसं म्हटलं वारली पेंटिंग वगैरे असते, तर हे बघा इथे पेंटिंग आहे, वारली पेंटिंग. हे बघा किती छान अशी वारली पेंटिंग केली आहे. तुम्हाला जवळून दाखवू का? आता हे बघा, हे मातीवरती त्यांनी रंगकाम केलं आहे, किती छान वाटतं एकदम. हे बघा लोकांनी ठेवलं आहे इथे. हे सगळं मातीचं बनवलेलं आहे. देवारा कोटी ऑफ कुणबी ट्राईब आहे इथे दिलं आहे, देवारा कोटी ऑफ कुणबी. हे सगळं मातीचं वगैरे देवारा बनवलं आहे कुणबीचा. हे बघा ते स्टोरेज जे याच्या आपण म्हणतो ना, त्याच्यात काहीतरी सामान वगैरे ठेवतो, काही जे आपण गहू तांदूळ वगैरे ते सगळं याच्यात ठेवलं जातं. तर मित्रांनो इथे पॅराग्लायडिंग पण करू शकतो आपण. पॅराग्लायडिंग करायला आलो आहे आम्ही. फुल मामाचा पूर्ण सेटअप चालू होत आहे भाई. हे बघा ओ भाई, गाड़ी नहीं करने का, आराम से लेके जाने का भाई. फुल एंजॉय, मजा आना चाहिए भाई को. आमचा सापुतारा आज फिरून झालाय. सापुतारा फिरून आम्ही आता चाललोय पिंपळनेरला नानाकडे, आणि तिकडून मग आम्ही उद्या सकाळी आम्ही जाणार मांगी टुंगीला. फुल मस्त ट्रेक करणार, सकाळचा सनराईज बघणार, फुल मज्जा येणार आहे. उद्या पण बनून राहा माझ्यासोबत. चला, खूप मज्जा आली सापुतारा फिरायला आम्हाला. मामाने पॅराग्लायडिंग केली, मामाला पण खूप मजा आली. रायडिंग केली, ATV रायडिंग केली. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. चलो बाय. मित्रांनो आमची गाडी जरा पंक्चर झाली इथे आता. तर आता आम्ही, बरं झालं आम्ही जरा गावाच्या जवळच आहे, ते गाव आहे. आमच्याकडे स्टेपनी पण अवेलेबल आहे.
आणि इथे जवळच गाव आहे, तर आम्ही बघतो आता गावात कोण मेकॅनिक वगैरे भेटच्या. गाडी जॅक नाही आहे, तर हा बघा हमारा मामा बाहुबली, बाहुबली जय हो. तर अभी हम लोग जा रहे हैं भाई. आता आम्ही चाललो आहे, बघतो आजूबाजूला कुठे मेकॅनिक वगैरे भेटतो का. जर भेटलं तर बरं होईल. इथंच भेटलं गावात, तर आम्ही इथं पंक्चर काढून घेऊ, आमची गाडी दुसरे टायर लावून घेऊ आणि फुर नानाकडे. सबस्क्रायबरला 9421 65 1750. तर ह्या दादाने आम्हाला आता आमचा टायर पंक्चर झालेला तो ठीक करून दिला आहे. तर तुमचा इकडे आसपास कुठे टायर पंक्चर झाला तर तुम्ही या आणि या गॅरेजला भेट द्या. चला बाय बाय. बाय बाय.